कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून 15 ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीनं बैठक घेतली। शहरातील रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर महापालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। कोल्हापूर शहरातील खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। 15 ऑगस्टला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा पक्षाच्या वतीनं देण्यात आला होता। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं। दरम्यान याची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीनं बैठक घेतली। बैठकीत शिवसैनिकांनी शहरातील खराब रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या। यावेळी संजय पवार यांनी आम्हाला युरोप, सिंगापूर नको, आम्हाला आमचं स्वच्छ सुंदर कोल्हापूर द्या अशी मागणी केली। शहरातील रस्त्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लावावा आणि नागरिकांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केली। यावर महापालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन पालकमंत्री आंबेडकर यांनी दिलं। या बैठकीला उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते।